नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केलोय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल द आर्के ट्रॅव्हल वर्ल्ड मध्ये. तर आज कुठली बाहेरची प्रायव्हेट बुकिंग नसल्यामुळं आज म्हणलं चला उबेरची बुकिंग आज दिवसभर करावी. तर आता सध्या आलोय घराजवळच्या CNG पंपावर. तिथे तर फुल लाईन आहे सध्या. 10-12 गाड्या होत्या माझ्या पुढं, पण आता नावीलाच एक काम करायचं म्हणल्यावर इथं CNG वगैरे भरून गाडी स्वच्छ करून तर निघावं लागणार आहे. तुम्हाला लाईन दाखवतो CNGची. आता मित्रांनो, अर्धा ते पाऊण तासाच्या नंतर आपला नंबर आलाय. फुलवंतीला आता फुल करू आपल्या. तर कितीचा CNG बसताय बघू. हे पंपावरचे कर्मचारी रेग्युलर येत असल्यामुळे बऱ्यापैकी ओळख झालेली आहे. ते पण आपल्याला सहकार्य करतात. आधीमध्ये नंबर वगैरे थोडासा फास्टमध्ये घेतात आपला. पण आज बऱ्यापैकी गर्दी होती. बघू CNG किती बसतोय आपला. 500 रुपयाचा CNG बसला. करूया सुरुवात. तर पहिलीच बुकिंग पडली लोहगावमधलीच. पोरवाल रोडवरून पिकअप केलं दानोरीच्या आणि तिथं DY पाटील कॉलेजच्या जवळच्या सोसायटीला सोडलं. मॅडमचं बिल झालं 103 रुपये. तिथून विमाननगरची पडली. दुसरा पिकअप करायला गेलो मित्रांनो. रस्ता बघा एकदम बेकार. जगातले सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण पुण्यातल्या रस्त्याचा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह नाही होणार. एअरपोर्टजवळ सिम्बाच्या सिग्नलला थांबलो होतं. हे बघा रिक्षावाले काका कशी रिक्षा आडवी तिडवी घालत होते. आपण आपल्या गाडीची व्यवस्थित काळजी घ्यायची मित्रांनो. अशी चुकीच्या पद्धतीनं गाड्या चालवू नका कृपा करून. कशी गाडी काढली चौकातून आणि निघालो रोहन मित्तेला रोडवरून सरळ पलीकडच्या साईडला फिनिक्स मॉलला त्यांचा ड्रॉप होता. इथून यांच्या ड्रॉप डेस्टिनेशनला आलो मित्रांनो. फिनिक्स मॉलला यांना ड्रॉप केला. फिनिक्स मॉलच्या बाजूला जे IT पार्क आहे तिथं ड्रॉप करून त्यांचं बिल झालं 302. ओलाचं चालू केलं होतं सकाळी मित्रांनो. म्हणलं होईल जे काय होईल ते आपलं दिवसभरात. पण 10-10:30 वाजता एक बुकिंग आली प्रायव्हेट लोकलचीच, कंपनी विजिटची. दिल्लीचे कस्टमर आहेत. त्यांना पिकअप केलं इथून आपलं विमाननगर हॉटेलमधून. 10 तासाचं पॅकेज दिलंय त्यांना. आता आलोय खडी मजीन चौकात कोंडव्यामध्ये. आता बघू. तुम्हाला प्रश्न पडला असेल सकाळी T-शर्टवर होतो ना, आता कसं एकदम व्हाईट शर्ट बीट सगळं. आपल्याला कधी कुठली बुकिंग येईल काय सांगता येत नाही, त्यामुळं आपण आपलं तयारीने राहायला पाहिजे. एक जोड कपडे आपले जे काय बाकीचं सामान स्पेअरला लागतंय ते सगळं आपलं डिग्गीमध्ये ओके असते. तिथंच हॉटेलमधून पिकअप होतं विमाननगरच्या. तिथंच कपडे वगैरे चेंज केलं. तिथून ड्युटी चालू केली. बघू दिवसभरात कुठं कुठं यांची विजिट असते. कंपनी विजिट आहे त्यामुळं काय इंडस्ट्रियल एरियातच बऱ्यापैकी फिरणार असतील बहुतेक. पुण्याचा ट्रॅफिकही दाखवतो तुम्हाला. सर्व माझ्या ड्रायव्हर मित्रांना कळकळीची विनंती आहे. भयानक ट्रॅफिक वाढले सध्या. कन्स्ट्रक्शन पुण्यामध्ये चालू असल्यामुळे सेफली गाडी चालवा. बाकी ज्यांचं काय कुणाला काय फरक नाही पडत. आपण आपल्या जीवाची ना आपल्या गाडीची काळजी आपण घ्यायची आणि काम करत राहायचं. तर आता आपण आलेलो कात्रज चौकात कोंडव्यावरून. आता निघालो इकडं खडी मशीनवरून कात्रज चौकात आलोय. फ्लायओव्हरचं बऱ्यापैकी काम होत आलंय, म्हणजे 50% जवळपास काम होत आलंय. आता इथून आपण निघालोय बावधनला. बावधन आणि भोगावच्या आसपास तिथं विजिट आहे कस्टमरची. तर बघू शकता मेन चौकाच्या वरचं तर फ्लायओव्हरचं झालंय काम आता. आता आलोय मित्रांनो आपण चांदणी चौकात. हे बघा पूर्ण भूलभुलैया टाईप रस्ता बनवून टाकलाय नवीन, जे बांधकाम झालेलं आहे इथं चांदणी चौकामध्ये फ्लायओव्हरचं वगैरे. नवीन माणसाला तर काय सुद्धा कळणार नाही इथं आल्यानंतर. हे बघा आता हे असं आपल्याला जायचं आहे बावधनला. आता आपण इकडं लेफ्ट टर्न घेऊन असं NDA रोडला टच होऊन U-टर्न मारून परत बावधन साईडला जातो. हे बघा हे बावधन NDA रोडचा हा टर्न आहे. आता पुढं तुम्हाला NDAचं गेट आहे. आता इथून U-टर्न मारून आपल्याला बावधनला जायचं आहे. हा पूर्ण भूलभुलैयाचा खेळ करून टाकलेला आहे. नवीन माणसाला काहीच नाही कळणार की इथं काय नेमका विषय आहे आणि काय आहे. आता हा बघा हे स्टॅच्यू आहे NDA आपल्या फायटर जेटचं रणगाड्याचं वगैरे सगळं स्टॅच्यू इथं लावलेलं आहे.
डेकोरेशन बऱ्यापैकी केलेलं आहे, पण रस्ते फार कन्फ्युजिंग सगळे करून टाकलेले आहेत. तर आता आपण बावधनमध्ये पोहोचलेलो आहे IT कंपनीत. जिथं ड्रॉप केला मॅडमला त्याच्या बाजूला बघा सुंदर असं गदी माडगुळकर उद्यान आहे. आता भुगावची कस्टमरची मीटिंग कॅन्सल झाली. आता इकडं आम्ही वाकड भूमकर चौक मार्गे आता निघालो आहे चाकणला देऊ मार्गे. तर हे बघा मेट्रोचं काम फर्स्ट क्लास नंबर 1 स्पीडनी चालू आहे. तर आपण आता पोहोचलो आहे देऊ गावामध्ये. तर हे बघा संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. आपण त्या मंदिराच्या बॅक साईडहून चाललो आहे. चाकण तळेगाव रोड आता पुढं आपल्याला लागेल. तर मित्रांनो आता फायनल ड्रॉप आपला झालेला आहे मोशीमध्ये. चाकणवरून आणून त्या कस्टमरला सोडलं त्यांच्या मोशीमधल्या ऑफिसमध्ये. तिथं जे काय असेल ते बिलिंग आपलं दिवसभराचं केलं आणि तिकडून चरवली मार्गे DY पाटील कॉलेज मार्गे इकडं लोगावला घरी निघालो मित्रांनो. तर थोडंसं 2 मिनटं साईडला गाडी घेऊन जरा डोळ्यावर ताण आला होता. गाडी साईडला घेऊन थोडंसं चेहऱ्यावर पाणी वगैरे मारलं, फ्रेश वगैरे झालो. तुम्ही पण मित्रांनो कधीही रिस्क घेऊन गाडी चालवू नका. थोडे जरी झोप येत असेल किंवा डोळ्यावर ताण येत असेल तर 2 मिनटं गाडी साईडला घेऊन फ्रेश व्हा. चेहऱ्यावर पाणी वगैरे मारून 1 कप चहा वगैरे घेतलं तरी चालतंय. पण रिस्क घेऊन ड्रायव्हिंग करू नका, कारण आपला जीव, आपल्या जीवावर जे प्रवासी निर्धास्तपणे प्रवास करते त्यांचा जीव आणि गाडी या सर्व गोष्टीची काळजी घेऊन प्रवास करायचा आहे मित्रांनो. त्याच्यामुळं रिस्क घेऊन कुठलं काम करू नका, हेच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. मित्रांनो आत्ता घरी आलो, जस्ट आता फ्रेश होऊनच बसलो आहे. तर दिवसभराचा लेखाजोखा जरा तुम्हाला बोलावं म्हणलं. दुपारी सकाळी एक ती प्रायव्हेट बुकिंग आली होती लोकलची. दिल्लीचे कस्टमर होते. एवढं सगळं दिवसभर व्यवस्थित सर्व्हिस देऊनसुद्धा त्याने 74 रुपये कमी दिले आपल्याला. म्हणजे इथं विषय पैशाचा नाही आहे. तुम्ही विचार करा की एवढे मोठे माणसं, एवढ्या मोठमोठ्या कंपन्याचे एम्प्लॉय लोक 74 रुपये सारखे, म्हणजे एक अमाऊंट शेवटी कष्टाचीच आहे, पण एक अमाऊंट एवढ्या छोट्या अमाऊंटचा सुद्धा विचार करणारे ते मोठे लोक आहेत. त्याच्यामुळे पैसा जपून वापरला पाहिजे, योग्य ठिकाणी त्याचा वापर केला पाहिजे, वायपट पैसा खर्च टाळला पाहिजे. तर ह्या अशा मोठ्या लोकांकडूनच छोट्या छोट्या गोष्टी अशा महत्त्वाच्या आयुष्यासाठी महत्त्वाच्या शिकायला भेटतात. आणि त्याने आपल्याला दिले पैसे कमी, पण ह्याच्यामधून पण आपण निगेटिव्ह कुठल्या गोष्टीचं न घेता त्याच्यामधून पॉझिटिव्ह घेतलं की पैसा कसा खर्च करावा, कुठं करू नये वायपट आणि कुठं खर्च करावा आणि कुठं वाचवावा, हे या सगळ्या अशा अनुभवातून आपल्याला कळतं मित्रांनो. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह वेनी घ्यायचं नाही. समोरचा माणूस किती जरी आपल्याला निगेटिव्ह वेने जायला भाग पाडत असेल तर आपण स्वतःला डळू द्यायचं नाही. योग्य मार्गानेच आपण जायचं. आपल्या आईवडिलाचे संस्कार आपल्यावर आहेत. भले परिस्थिती कशी का असेना, आपण स्वतःला पॉझिटिव्हच ठेवायचं, स्टेबल ठेवायचं आणि आपल्या व्यवस्थित कामधंद्याला व्यवस्थित कष्ट करत राहायचं, प्रामाणिकपणे कष्ट करत राहायचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ओव्हरऑल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मित्रांनो. आणि आपलं चॅनल द RK ट्रॅव्हल वर्ल्ड अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.